मुंब्रामधून थोडे पॉलिटिकल आवाज जरा जास्त गोंगाट येत असतो, म्हणून मी मुद्दामून ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या असिस्टंट कमिशनरची भेट घेतली, पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. कळवा येथे 14 मशिदीवर अनधिकृत भोंगे होते, ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंब्रामध्ये 122 ठिकाणी अनधिकृत भोंगे आहे. त्यात ही प्रक्रिया सुरू करावयाची आहे. यात पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की ही प्रक्रिया ताबडतोब सुरू करा, अन्यथा लोकल पोलीस अधिकाऱ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमानता कोणीतरी केस करू शकते. त्यांनी मला आश्वस्त केलं आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. की दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीत आम्ही लवकरात लवकर 100% भोंगे मुक्त करू. वाटतं कळवा हा मतदारसंघ जो जितेंद्र आव्हाडांचा आमदार आहे आणि त्यातच पाहिलं तर त्यांनी सांगितलं की हिंदू एकच धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि सनातन धर्म नाहीये, पण कुठेतरी आता येणाऱ्या काळात आता धार्मिक धार्मिकचा प्रश्न नाही आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की राहुल गांधीची काँग्रेस असो की उद्धव ठाकरेची सेना असो किंवा जितेंद्र आव्हाड शरद पवारची एनसीपी, त्यांची लाचारी आहे. समजून घेतलं पाहिजे की राजकीय नेते त्यांना मुस्लिम मतांसाठी आदाब जनाब जास्त करावं लागते. कारण की त्यांचा नेता राहुल गांधीला एकदा नाही, दोनदा नाही, 3दा सुप्रीम कोर्टाने थप्पड मारली. स्वातंत्र्यवीर सावरकर पासून भारताच्या सेनेचा अपमान करतायत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड असो की उद्धव ठाकरे सेना असो, ते तर भोंग्याची बाजू घेणारच, स्वाभाविक आहे. कारवाई होईल का? काय वाटतं? आता मुंबईतलं भेंडी बाजार मधले पण भोंगे गेले, नागपाडा मधले गेले, नौपाडा मधले गेले, मालवणीचे गेले, मानखुर्दचे गेले. तर मुंब्रामध्ये अनधिकृत भोंगे चालू ठेवण्याची धमक्या राजकीय नेते देत असणार, त्यांनी देत राहावी. पण मुंब्रामध्ये पण अनधिकृत भोंगे खाली उतरवले जाणार. सर, मी फक्त हिंदू आहे, सनातनने अख्ख्या देशाचं वाटोळं केलं असं जितेंद्र आव्हाड. हो, त्यांचा नेता तर सावरकरनी वाटोळं केलं असंही म्हणतायत. म्हणून कारण की त्यांना मुस्लिम मतांसाठी जेवढी जास्त शिवीगाळ, ते मालेगाव जे आतंकवादचं केंद्र झालंय त्यांना मस्का मारण्यासाठी ते साध्वीला पण शिव्या देणार. म्हणून जितेंद्र आव्हाड कडून वेगळी काय अपेक्षाच नाहीये. त्याप्रमाणे साध्वी प्रज्ञा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्यासाठी छळ करण्यात आला, त्याचप्रमाणे मोहन भागवत यांचं देखील नाव घेण्यासाठी छळ करण्यात आलं. हे हकीकत आहे. 2008 मध्ये खूप प्रेशर आणलं गेलं होतं की तुम्ही भाजप, विश्व हिंदू परिषद, RSSच्या नेत्यांची नावं घ्या. आता न्यायालयाने म्हटलंय की ATFच्या अधिकाऱ्यांनी पेरले फॅब्रिकेटेड पुरावे. यावरून आपण समजून घेतलं पाहिजे की राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो, गांधी परिवार असो, काँग्रेस असो आणि आता बाटलेली उद्धव ठाकरे सेना असो, ते मतांसाठी काहीही करू शकतात, वोट जिहादसाठी काहीही करू शकतात. राहुल गांधी ठाकरेमध्ये एकत्र आलेले आहेत, निवडणुका बघता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे कुठेतरी आता त्याची ताकद वाढणार आहे. का वाटतं इथं आमदार निघून गेलेले आहेत, त्या ठिकाणी संख्याबळ. मी फक्त एवढंच सांगणार, त्यांना एकत्रित यावं लागलं कारण प्रश्न अस्तित्वाचा आहे. ओके सर, आज आव्हाडांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल त्यांच्या मतदारसंघात आलेल्या? आज हम कलवा मुंब्रा पुलिस स्टेशन परिसर में आए हैं. मुंब्रा में
122 मस्जिद के ऊपर अनधिकृत लाउडस्पीकर है, भोंगे है। कड़वा में 14 मस्जिद के ऊपर है, उनके ऊपर कार्रवाई शुरू हो चुकी है। पुलिस अधिकारी का कहना है मुंब्रा में कुछ दिनों में कार्रवाई शुरू करेगी। हमने ठाणे की जनता को, महाराष्ट्र की जनता को आश्वस्त किया है, मुंबई ये मस्जिद के अनधिकृत भोंगे से मुक्त हो चुका है, मुंब्रा भी होगा। सर हाई कोर्ट का तो आदेश है लाउड स्पीकर हटाने का, लेकिन सुप्रीम कोर्ट का भी आदेश है कि डिसिबल मेंटेन करने का है, तो हटाना क्यों सर? डिसिबल भी मेंटेन तो हो सकता है ना, उसमें कोई आपत्ति ही नहीं है। लेकिन अनधिकृत लाउडस्पीकर भोंगे, अब जो प्रदूषण है, ध्वनि प्रदूषण, तो अभी लंबे भोंगे जो है वो इतिहास जमा हो चुके हैं। 10 इंच बाय 15 इंच के स्पीकर की परवानगी मिलती है, वो लगा सकते हैं मस्जिद के लोग, लेकिन वो टारगेटेड ऑडियंस के लिए, यानी वहां जो आने वाले लोग उनके लिए वो स्पीकर रखना है। आसपास में धमकी का वातावरण तैयार करने के लिए कुछ इस्लाम के नाम पर पॉलिटिकल लीडर ये गोंगाट पैदा करके एक धमकी देते, वो नहीं चले। सर आप पे ऐसा आरोप लगाया जाता है कि लाउड स्पीकर के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और जिस तरीके से मोहन भागवत का नाम लिया जाए, इस तरीके का दबाव जो बनाया गया था एटीएस द्वारा, क्या कुछ आपकी राय उसको लेकर? मुझे लगता है न्यायालय ने स्पष्टता की है कि एटीएस के अधिकारी ने बोगस प्रूफ निर्माण की है। मुझे पता है 2008 में ये मुझे भी जानकारी कंफर्म की गई थी कि आरएसएस, बीजेपी, विश्व हिंदू परिषद के नेताओं के नाम लेने के लिए दबाव लाया गया था। अरे ये तो गांधी परिवार जो सावरकर को भी गाली देता है, हमारी सेना को भी गाली देता है, उनको तो हिंदू के नाम से एलर्जी है, तो उनको सुप्रीम कोर्ट ने 3 बार सबक सिखाया है। हिंदुस्तान की जनता ने भी 3 चुनाव में सबक सिखाया। सर आप जिस तरीके से कलवा है तो मुंब्रा भी आएंगे क्या इस तरीके? स्वाभाविक है, मुंब्रा भी भोंगे लाउडस्पीकर मुक्त होगा। ये जिम्मेदारी पुलिस की है। पुलिस ने मुझे आश्वस्त किया है कि कलवा के 14 अनधिकृत भोंगे के ऊपर कार्रवाई शुरू हो चुकी है। मुंब्रा में भी आने वाले दिनों में कार्रवाई शुरू आरोप होगी। लगाया जाता है पे कि मुंब्रा में हिंदू मुस्लिम एकता रहा है, लेकिन आप दंगा भड़काने की कोशिश किए जा रहे हैं, उसको लेकर क्या बताओ? अनधिकृत लाउडस्पीकर लगाना यानी क्या आपने उसको दंगे का स्वरूप दोगे क्या? तो सुप्रीम कोर्ट में जाके वो जो भी राजकीय नेता उसको हिम्मत है तो जाएगा हाईकोर्ट में और सुप्रीम कोर्ट में एफिडेविट पर खाली धमकी देकर फंसाने की बात करते हैं। एक भी पॉलिटिकल लीडर ने हाईकोर्ट में कोई भी याचिका नहीं की है, सुप्रीम कोर्ट में भी नहीं की है। अगर हिम्मत है तो जाके कोर्ट को कहे अब दंगा भड़काना चाहते हो। हाँ, लाउड स्पीकर, अनधिकृत लाउड स्पीकर मस्जिद के ऊपर के भी हटाए जाएंगे ही। किरीट तुम्हें को मारने की, धमकाने की, पैर तोड़ने की कितनी भी धमकियां दे, ये माफिया लोग मुंब्रा के भी मस्जिद के लाउड स्पीकर हटेंगे। आप आज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।